दुधनीचा डंके की चोट पर निकाल, म्हेत्रे पॅटर्न समोर भाजप भुईसपाट. सोलापूर जिल्ह्याचं लक्ष लागलेल्या दुधनी नगर परिषदेत महासंग्राम झालाय आणि निकाल आलाय धनुष्यबाणाचा. म्हेत्रे परिवाराला गुंड म्हणणाऱ्या विरोधकांना जनतेनं मतपेटीतून जोरदार चपराक दिली आहे. भाजपनं ही निवडणूक प्रतिष्ठेची केली होती, पण जनतेनं भाजपचा पार सुपडा साफ केलाय. शिवसेनेचे प्रथमेश म्हेत्रे यांनी 2868 मतांच्या फरकानं नगराध्यक्ष पदावर कब्जा मिळवलाय. फक्त नगराध्यक्षच नाही तर पालिकेच्या सर्व 20 जागांवर शिवसेनेचा भगवा फडकवून म्हेत्रे यांनी अक्कलकोट तालुक्यात आपलं वर्चस्व सिद्ध केलंय. 2016 मध्ये काठावर पास झालेल्या कमळाला यंदा दुधनीच्या मतदारांनी पूर्णपणे नाकारलंय. आम्ही कामातून उत्तर देतो आरोपातील नाही. दुधनीच्या स्वाभिमानी जनतेनं खोट्या आरोपांना गाडून टाकलंय. विरोधकांनी सत्तेचा आणि पैशाचा वापर करून ही निवडणूक जिंकण्याचा प्रयत्न केला. म्हेत्रे यांच्या दांडग्या जनसंपर्कासमोर सर्वच तंत्रमंत्र फेल ठरलंय. आता अक्कलकोट तालुक्यात शिवसेनेची ही एंट्री आगामी विधानसभा निवडणुकीची नांदी मानली जाते. आज दुधनी नगरपालिकेचे निवडणुकीचा निकाल जाहीर झाला. आमच्या दुधनीमध्ये 20 नगरसेवक आणि 1 नगराध्यक्ष असं 21 पैकी 21 सगळं शिवसेनेचे निवडून आलेले आहेत. दुधनीमध्ये आमच्या वडिलांनी म्हणजे म्हेत्रे साहेबांनी जवळजवळ 60-70 वर्ष जे दुधनीकरांची सेवा केली, त्यांच्यासाठी सतत कार्यरत राहिले. त्यांचा आशीर्वाद म्हणून आणि आमचे पक्षाचे मुख्य नेते एकनाथराव शिंदे साहेब यांचा जे नवीन पक्ष आहे शिवसेना, खरं म्हणजे इथं शिवसेना नव्हतीच. पहिल्यांदाच हे बाणाचं चिन्ह इथं आम्हाला मिळालं होतं. आम्हाला वाटत होतं की नवीन चिन्हामुळे काहीतरी थोडं हे होतं का, पण काय झालं नाही. लोकांनी उत्स्फूर्तपणे आमच्या दुधनीकरांनी जे आम्ही आजपर्यंत सेवाभावी काम केलं त्यांच्या सेवेत राहिलो, त्याच्यासाठी परत एकदा त्यांची सेवा करण्याची संधी दिली. त्याबद्दल प्रथमतः मी सर्व दुधनीतील आमच्या माता भगिनी, मतदार बंधूंना मनापासून त्यांचा आभार मानतो, ऋण व्यक्त. अक्कलकोटहून विश्वनाथ चव्हाणसह नितीन बनसोडे, एकमत डिजिटल, अक्कलकोट. Thanks for watching Ekmat Digital.